तर नमस्कार मंडळी, 5 फेब्रुवारी 2025 वार बुधवार, मराठी महिना माघ शुक्ल तर तिथी अष्टमी, नक्षत्र भरणी। तर आजच्या महाराष्ट्रातील झटपट बातम्यांमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आणि आजच्या दिवसभरातील सर्वात महत्त्वाचा मोठा निर्णय, महायुती सरकार कृषी क्षेत्रासाठी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत। कृषी क्षेत्रात प्रायोगिक तत्वावरती एआयचा वापर करणार। आणि यानंतर एक महत्त्वाची मोठी बातमी, नाशिक पुणे महामार्गावर होणार 39,500 वृक्ष लागवड। वन्यजीवासंदर्भात सर्व कामे मार्च अखेर पूर्ण करण्याचे राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे आदेश। आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, कृषी मंत्र्यांनी डीबीटी ट्रान्सफरच्या यादीतून वगळून खरेदी टेंडर काढलं। धनंजय मुंडेंच्या खात्याकडून दुप्पट दराने खरेदी, 88 कोटीच्या भ्रष्टाचाराचा अंजली दमानी यांचा गंभीर आरोप। आणि राज्यातील सर्वसामान्यांसाठी महत्त्वाचे निर्णय, राज्यात कॅबिनेट बैठकीमध्ये 3 निर्णय। पुण्यात जलसंपदा आणि साताऱ्यात जलसंधारण प्रकल्पाचा जिल्ह्यांना थेट लाभ। महसूल संदर्भातील अभय योजनेतही झाली वाढ। आणि राज्यातील लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी, अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन करणार लाडकी बहीण योजनेची पडताळणी। घरात 4 चाकी दिसली तर थेट लाभ होणार रद्द। आणि पुढील बातमी, संतोष देशमुख प्रकरणी धनंजय मुंडेंना पाठिंबा दिल्याने नामदेव शास्त्री महाराजांची पुण्यातील कीर्तन रद्द। मराठा समाजाच्या विरोधानंतर संस्थांचा निर्णय। आणि एक महत्त्वाची बातमी, UAPA नुसार कोणत्याही व्यक्तीला दहशतवादी ठरवण्याचा केंद्राला अधिकार। सर्वोच्च न्यायालय म्हणाले, आम्ही याचिकेवर सुनावणी घेणार नाही, याआधी उच्च न्यायालयात सुनावणी होऊ द्या। आणि यानंतर एक बातमी, बोगस पीक विमा भरणाऱ्यांना दणका। राज्यासह परराज्यातील 96 CSC ID ब्लॉक, उत्तर प्रदेश हरियाणातील सेंटरचा सुद्धा समावेश। आणि मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, मुंबई पालिकेचे 74,000 कोटीचं बजेट सादर। भांडवली उत्पन्न वाढलं, 10% खर्च आरोग्यावर, आयुक्त भूषण गगनारींनी दिली माहिती। आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट, मागेल त्याला सौर कृषी पंप, 100 दिवसांचे उद्दिष्ट 60 दिवसात पूर्ण। 52,705 पंप बसवले, कृषी विभागाकडून अधिकृत आकडेवारी जाहीर।